AC 3 फेज इंडक्शन मोटर AC सिंगल फेज सप्लाय पद्धतीपेक्षा 3 फेजचे फायदे जास्त मिळत असतात. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर AC 3 फेज मोटरची कार्यक्षमता चांगली असते. लोडवर टॉर्क व पॉवर फॅक्टर चांगला असतो. रचना साधी, सोपी व मजबूत असते. दुरुस्तीसाठी या मोटर सोप्या असतात, चालू करण्यासाठी सोप्या असतात आणि किमतीने परवडणाऱ्या असतात. जे यंत्र AC 3 फेज इलेक्ट्रिक पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते त्यास AC 3 फेज मोटर असे म्हणतात. इंडक्शनच्या तत्वावर कार्य करणाऱ्या मोटरला इंडक्शन मोटर असे म्हणतात. 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार: नंबर 1 स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि नंबर 2 स्लिप रिंग इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटरचे कार्य करण्याचे तत्व: जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. 3 फेज इंडक्शन मोटरची रचना: 3 फेज इंडक्शन मोटरच्या रचनेत स्टेटर व रोटर असे 2 भाग असतात. स्टेटर म्हणजे स्थिर भाग आणि रोटर म्हणजे फिरणारा भाग होय. स्टेटर हा योकमध्ये बसवलेला असतो. स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंग्सपासून लॅमिनेट करून तयार केलेला असतो. स्टेटरमध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये 3 फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे 6 टोके योकवरील टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. रोटर: एका शाफ्टवर रोटरसुद्धा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंगपासून लॅमिनेटेड पद्धतीने तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरपे स्लॉट्स असतात. या स्लॉटमध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर दोन्ही टोकांकडे ॲल्युमिनियम रिंगने शॉर्ट सर्किट केलेले असतात. शॉर्ट केलेल्या रिंगला एंड रिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला स्क्विरल केज रोटर असे म्हणतात. स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. रोटरला किंवा रोटर कंडक्टरला इलेक्ट्रिक सप्लाय दिला जात नाही, परंतु रोटर कंडक्टरमध्ये व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर ॲक्शनने केले जाते. रोटर बार हे रोटर कोअरपासून वेगळे नसतात, कारण ते अशा धातूपासून बनवतात ज्याचा रोध कोअरपेक्षा कमी असतो. रोटर बार हे रोटर शाफ्टला समांतर नसतात किंवा पॅरलल नसतात, तर ते थोडे तिरकस असतात. एंड शील्ड: मोटरच्या दोन्ही बाजूंना 2 एंड शील्ड रोटर शाफ्टवर बसवलेल्या असतात. ते रोटरला आधार देण्याचे कार्य करतात. त्यांच्याबरोबर बिअरिंग बसवलेल्या असतात. एंड शील्ड स्टेटरच्या फ्रेमला बोल्टच्या साहाय्याने जोडलेल्या असतात. 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धती: 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेजचा सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंग भोवती फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. तिन्ही वाइंडिंग 120 अंशामध्ये बसवलेल्या असतात. म्युच्युअल इंडक्शनमुळे स्टेटरच्या चुंबकीय रेषा रोटरकडून कापल्या जातात. त्यामुळे रोटरमध्ये EMF निर्माण होऊन रोटरमध्ये AC करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्यामुळे रोटर टॉर्क निर्माण होतो आणि रोटरही स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. मोटरची फिरण्याची दिशा: 3 फेज सप्लायच्या 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजच्या टोकाची अदलाबदल करून मोटरची फिरण्याची दिशा बदलता येते.